नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. अमोल ऑफिसला गेले आहेत आणि आज खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी, कारण आज अर्णवचा रिझल्ट आहे. अन्वीचा रिझल्ट लागलेला आहे, आज अर्णवचा आहे. टायमिंग आहे 8 ते 9. 8 इथेच वाजून गेलेत, 9 वाजेपर्यंत टायमिंग आहे. इथे बॅग वगैरे तयार केलेली आहे, देवपूजाही झालेली आहे आणि वाजले आहेत 8 बरोबर. अमोल जस्ट आता गेले. त्यांच्यावर गेली असती पण 15-20 मिनटं परत मला तिथेच थांबावं लागलं असतं, त्याच्यामुळे आता नाही गेली. पण आता निघते मी, बघू काय रिझल्ट लागेल ते. चला बाय. तर सकाळीच ऑटो नाही मिळत, त्याच्यामुळे म्हटलं चालत जावं लागेल. चालत आली पटापट पटापट. ते इथे बरेच पॅरेंट्स होते, म्हणजे सेकंडरीचा 5th स्टँडर्ड टू 7th स्टँडर्डपर्यंत सकाळी 8 ते 9 टायमिंग होता. तर मी गेली. अर्णवचं सेकंड फ्लोअरला होता, 205 रूम नंबर. तिथे गेली, अर्णवचा रिझल्ट घेतला आणि परत मी खाली आली. अर्णव पास झाला छानपैकी आणि 6th स्टँडर्डला गेला. मी खाली आली आणि परत वरती गेली, कारण ना माहीला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याची इन्क्वायरी करायची होती ना मला. तर ते मी विसरून गेले आणि फर्स्ट फ्लोअरला त्यांचं ऑफिस आहे. पण तिथे गेल्यावर कळलं की 10 वाजता ऑफिस खोलणार, म्हणून मी परत खाली आली आणि परत घरी गेली. घरी थोडंसं काम होतं, ते आटपलं आणि परत तिथून मी शाळेत यायला निघणार होती. म्हणजे परत म्हटलं 10 वाजताच निघू, 10ला ऑफिस खोलणार म्हणून. तर इथून निघताना ही जी नावं आहेत ना, ती म्हणजे हाय मार्क्स मिळालेत ना त्या लोकांची, त्या मुलांची होती. तर मी घरी आली, थोडीशी कामं वगैरे केली आणि परत माहीचं ॲडमिशनची इन्क्वायरी करण्यासाठी मी निघालेली. तर आत्ता मी चालत नाही जाणार आहे, आता मी ऑटोने जाणार आहे, कारण 10 वाजून गेलेत आणि 10च्या नंतर ना प्रचंड ऊन लागतं. मला जशी ऑटो मिळेल ना तशी मी ऑटो पकडणार आणि डायरेक्ट शाळेत जाणार. ते इथे मला गेट नंबर 2च्या इथे ऑटो मिळाली आणि मी निघाली आहे शाळेत इन्क्वायरीसाठी. बेकार ऊन लागतं आहे सध्या. आजपासून ते 12 मेपर्यंत असं म्हणत आहेत की 10च्या नंतर टाळायचं आहे बाहेर पडायला, कारण 40 to 45 असं काहीतरी टेम्परेचर असणार आहे, जे खूपच हानिकारक असेल. हे बघा, मी शाळेची इथे उतरली आणि ना ह्या टायमाला पण ट्रॅफिक किती आहे बघा. आणि शाळेच्या इथे तर सगळे रिझल्ट घेण्यासाठीच गर्दी करून ठेवलेली. अर्णवचा रिझल्ट लवकर होता, त्याच्यामुळे मी घेऊन लगेच घरी गेली आणि परत आली हे माईच्या इन्क्वायरीसाठी. तर इथे सगळे पॅरेंट्स आपापल्या मुलांचे मार्क्स नोट्स करतायत. सगळ्यांच्या हातात प्रोग्रेस कार्डच आहे. आणि आता इथे इन्क्वायरी करून झाल्यानंतर मी डायरेक्ट घरीच जाणार आहे, कारण घरातली कामं मी तशीच ठेवलेली होती. फर्स्ट फ्लोअरलाच ऑफिस आहे त्यांचं. ह्या सगळ्या मावश्या आहेत. बराच वेळ, म्हणजे साधारण पाऊण तास 1 तास मी थांबली, कारण इथे कसं माहिती आहे, जोपर्यंत फी पूर्ण वर्षाची भरत नाही ना तोपर्यंत रिझल्ट देत नाही आहेत. त्याच्यामुळे ही जी लाईन होती ना ती सगळे फीज भरण्यासाठी ही लाईन लावलेली. तर तिथून मी निघाली. तिथे नेमकी हापूस आंब्याची गाडी आलेली, तर मी म्हटलं चल घेऊया, मुलं नाही आहेत पण आपण तरी खाऊया. घरी आली, मस्तपैकी त्याच्यातला आंबा कापायला घेतला, थंडगार असं पाणी प्यायली. वाजले आहेत 11:15. टी व्ही लावते आता आणि मस्तपैकी चपाती भाजी खाऊन घेणार आहे, आंबा खाऊन घेणार आहे. तर हे आंबे आहेत मस्तपैकी, एवढा छान वास मारवतं ना. तर ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे मी लावली आहे वॉशिंग मशीन आणि तेही कपडे आता मी वाळत घालून घेणार आहे. आणि बाकी तिथं कामं काय नाहीत, मुलं नाहीत तर कामं काही सुचत नाही आहेत, आणि मुलं असतील तर कामं एक्स्ट्रा निघतात. तर असो, चला बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि तुम्हीही या हापूस आंबा
खायला. कोणाकोणाला हापूस आंबा आवडतो हो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कोण कोण कोकणातले आहेत हेही नक्की सांगा. मला तर प्रचंड आवडतो. तर चला मी आता ताव मारायला घेते आंब्यावर. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.